श्री स्वामी समर्थ. ऐका ना, उन्हाळा सुरू झालेला आहे. आता कैऱ्याच्या साखर आंबा होणार नाही असं तर होऊ शकणार नाही. चला तर मग आज ना आपण मस्त साखर आंबा बघणार आहोत. एकदम परफेक्ट रेसिपी आहे, एकदम पटकन होती. आणि तुम्हाला सांगते यात एक सिक्रेट वस्तूच टाकलेली आहे. त्याने ना वर्षानुवर्ष हा साखर आंबा असा इतक्याला इतकाच घट्ट, इतकाच कलर असा राहणार आहे. त्यात आपण काय टाकणार आहोत ना, हे तर मी तुम्हाला ना रेसिपीच्या मधात सांगलच. ते टाकले. माझ्या आजीची रेसिपी एकदम भारी. तिचा असा साखर आंबा हा ना एक वर्षाने बघितला ना तरी पण हा असाच दिसणार आहे. इतकाच छान, इतकाच घट्ट, ना पतला होणार ना घट्ट होणार, इतकाच छान. चला तर मग आपण अगोदर कृती बघूया. मी इकडं छोट्या छोट्या 3 कैऱ्या घेतलेल्या आहेत मध्यम आकाराच्या. त्याला खालून आणि बूड आणि वरचं काय म्हणतात शेंडा कापून घेतला आहे. आणि ते आपण बटाटे सिलत नाही का, त्याच्या सिलरनी काढून घेतलं आहे. पण मला त्याने काही एवढं व्यवस्थित नाही, त्याचं ग्रीन ग्रीन राहायला लागलं होतं. मला काही ते आवडलं नाही. मी चाकूनीच कापलं. एकदम चाकूनी परफेक्ट कापता येतं. हे बघा, चाकूनी कापून घेतलं आहे मी आता तिन्ही पण कैऱ्या. आता इकडे एक छोटीशी कढाईमध्ये ना खिसणी टेकली आणि आपण हे आता सगळे कैऱ्या ना खिसून घेणार आहोत. एकदम पटकन खिसणं होत्यात, काही वेळ नाही लागत. अशा बारीक लंब्या लंब्या खिसून घ्यायच्या. म्हणजे काय होतं, हे बघा खिसले गेलेले. एकदम वर्षभर जरी आपण नाही फ्रीजमध्ये बाहेर ठेवलं ना तरी पण जशाला तसाच राहतो. एक वस्तू टाकणार होतं आपण त्याच्यात, ते मी पुढं दाखवतेच. चला तर मग आता आपण नाही का हे सगळे आंबे खिसून घेऊया. हे मी सगळे आंबे, तिन्ही आंबे खिसून घेतले. कैऱ्यावर आंबे नाही, कैऱ्या खिसून घेतल्या. आता त्या आपण ना एका वाटीने मोजून घेऊ. म्हणजे वाटीने मोजून घेतल्या ना तर मग आपल्याला प्रमाण कळतं आहे साखरेचं किती टाकायचं. म्हणून मी एक छोटीशी वाटी घेतली आणि त्यात ना मोजून घेतल्यात. अंदाजे टाकलं ना तर मग कमी जास्त होऊ शकतं. त्यामुळं ना कधी पण ना प्रमाण घ्यायचं, म्हणजे कोणतीही रेसिपी हे होत नाही, बिघडत नाही. आता हे मी ना तीन वाट्या झालं आहे माझं. कंप्लीट 3 वाट्या खीस झाला आहे माझा. हे बघा, एकदम 3 वाट्या खीस झाला आहे. आता आपण काय करू, कढाई गॅसवर ठेवू. आणि हो, तूप टाकायचं ऐवजी ना कधी पण लोणी टाकायचं, कारण लोण्याने वास पण छान राहतो आणि ना कलर पण वेगळा येतो. म्हणून मी काय केलं, लोणी आदल्या दिवशीच करून ठेवलं होतं, तो तसंच ठेवलं. आणि 2 चमचे, अगदी 2 चमचे टाकून घेतलं, जास्त टाकायची गरज नाही. आता माझी कढाई ना स्टीलची असल्यामुळं खूप लवकर तापते. तुमची जड बुडायची किंवा पितळाची किंवा याची नॉनस्टिकची असेल ना तर अतिउत्तम, पण ही चालती. हे बघा, आता त्यामध्ये ना थोडीशी लाल चिनी आणि 4 लवंगा टाकून घेतल्यात मी. म्हणजे कलर छान येतो आणि वास पण छान लागतो. आणि तो खीस टाकून घेतला आहे आणि तो अगदी 2च मिनटं परतून घेतला, एकदम 2 मिनटं. आता साखरेचं प्रमाण ना, आता 3 वाट्या आपला खीस आहे ना तर 1.5 वाटी साखर टाकायची. कारण ह्या काही कैऱ्या जास्त आंबट नसत्या, त्यामुळं हा प्रमाण एकदम उत्तम आहे. जास्त कमी टाकायची गरज नाही. एकदम 1.5 वाटी टाकली ना ते एकदम परफेक्ट होतं आहे. हे बघा, मी 1.5 वाटी टाकून घेतली. आता त्याला सगळीकडून ना हलवून घ्यायचं. अगदी चांगलं 2 मिनटं फेटून घ्यायचं, म्हणजे ती सगळी साखर ना पाणी सोडते आणि त्या साखरेमध्येच आपल्याला शिजून घ्यायचं. सगळा हा खीस नरम करून घ्यायचा. हे बघा, आता मस्त अगदी 2 मिनटात असं शिजायला लागला आहे तो एकदम. हे बघा एकदम. आणि आता आपण 10 मिनटं असंच ठेवणार आहोत, शिजून देणार आहोत त्याच्यातच. अजून 5 मिनटांनी मी हलवून घेतलं आहे. 5-5 मिनटांनी हलवून घ्यायचं, सारखं सारखं हलायची गरज नाही. हे बघा, आता एकदम 10 मिनटांनी असा झाला आहे आपला घट्टसर आणि कलर पण छान आला. आता थोडीशी वेलची पूड टाकली मी. आणि आता आपण तो पदार्थ टाकणार आहोत. हा पदार्थ ना, हे आवळा पावडर आहे. हा आवळा पावडर टाकलं ना, आता आजी आवळा खिसून टाकायची, पण आता सध्याला काही आवळा इथं काही मिळत नाही आहे. मी आवळा पावडर टाकते. म्हणजे हा ना आवळा पावडरने ना याची ना घट्टपणा जशाला तसाच राहतो, पतलाही होत नाही आणि घट्टही होत नाही, एकदम परफेक्ट राहतो. त्यासाठी आवळा पावडर ना नक्की टाकायचं आणि नक्की मला कमेंटमध्ये सांगायचं की कसा झाला, तर किती वर्ष टिकला. तर 2-3 वर्ष तर नक्की टिकतो. हे बघा, आता आपला सगळा घट्टसर झाला आहे.
एकदम परफेक्ट झाला आहे. आता आपण चमच्याने बघूया. बघा, चमच्याने खाली टाकला तर चमच्याला बिलकुल लागला नाही, म्हणजे आपला परफेक्ट साखर आंबा तयार झाला आहे. आता 10 ते 15 मिनटं थंड होऊन द्यायचा आणि एका वाटीमध्ये घेतला आहे मी. आता आपण तुम्ही एखाद्याना चिनी मातीच्या याच्या भांड्यामध्ये ठेवलं ना, तो वर्ष 1.5 वर्ष काहीही होत नाही. हे बघा किती छान एका काचेच्या वाटीमध्ये ठेवलं आहे मी. एकदम छान, किती छान कलर आला आहे बघा, एकदम परफेक्ट आहे. आणि आपण चिनी मातीच्या भांड्यामध्ये पण ठेवून दिला आहे. नक्की ट्राय